पेठ नागपूर मध्यवर्ती एसटी बस स्थानकावरील विविध समस्या व दुरावस्था विभागीय नियंत्रकांना निवेदन। पुणे येथील स्वारगेट बस स्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एसटी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दिनांक 28 फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगरच्या वतीने विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गणेश पेठ नागपूर यांना नागपूर एसटी बस स्थानकावरील विविध समस्या व तेथील दुरावस्थांचे निवेदन देण्यात आले। नागपूर येथील गणेश पेठ मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अपुरी लाईट व्यवस्था, अर्धवट बांधकाम, अपुरी सुरक्षा गार्ड तसेच मुख्यद्वार मधून बसेस आत प्रवेश करतात। त्या गेटच्या बाजूला अर्धवट बांधकाम झाले त्या ठिकाणी जी खाली जागा आहे तिथे अवैध ऑटो रिक्षा कार पार्क करतात। तिथे काळोख असतो, काळोखाचा फायदा घेऊन अवैध धंदे चालतात, दारू पितात आणि तेथून महिला प्रवासी रात्री जात असतात तेव्हा त्यांना भीती वाटत असते। अवैध ऑटो रिक्षा उभी करू देऊ नये, या ठिकाणी काळोख असतो तिथे तातडीने लाईटची व्यवस्था करावी तसेच सुरक्षा गार्ड ठेवावे। रात्री सुरक्षा गार्ड दिसत नाही। गणेश पेठ नागपूर बस स्थानक मध्ये ज्या बसेस रात्री मुक्कामी असतात त्या सर्व बसेसची तपासणी करून सुरक्षा गार्ड कडून नियमित करावी। बस पूर्णपणे लॉक असावी, कोणीही व्यक्ती वाहक चालक बस मध्ये नसावा तसेच चालक वाहक यांना रात्रीचा मुक्काम बस मध्ये करू देऊ नका। त्यांना आराम करण्याकरता स्वतंत्र रूमची व्यवस्था करून द्यावी तसेच रात्रीचा मुक्काम असल्यास महिला वाहक यांना स्वतंत्र रूमची व्यवस्था असावी व महिला वाहकांना सुरक्षित वातावरण असावे। गणेश पेठ बस स्थानक परिसरात पूर्वी सायकल स्कूटर स्टँड होते। प्रवासी ग्राहक आपल्या सायकली स्कूटर स्टँडवर ठेवत होते, पण गेल्या काही वर्षापासून एसटीचे अधिकृत सायकल स्कूटर स्टँड नसल्यामुळे प्रवासी ग्राहकांना अवैध सायकल स्कूटर स्टँडवर वाहन ठेवावी लागतात। तसेच महिलांकरता अवैध सायकल स्कूटर स्टँड सुरक्षित नाही, कारण त्या परिसरात असामाजिक तत्वांचे लोक फिरत असतात। अशा हलगर्जी व्यवस्थेमुळे महिला प्रवासी वाहक ग्राहक सुरक्षित नाही, म्हणून तातडीने प्रवासी ग्राहकांना एसटीचे अधिकृत सायकल स्कूटर स्टँड उपलब्ध करून द्यावे। प्रवाशांना पैशाच्या मोबदल्यात चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे कर्तव्य आहे। ग्राहक हिताय ग्राहक सुखाय व बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचे ब्रीद वाक्य आहे। आता बसमध्ये दिसत नाही याचा विसर प्रशासनाला पडलाय की काय असा प्रश्न निर्माण होतोय। तसेच अनेक प्रश्न पुणे येथील स्वारगेट बस स्थानक मधील शिवशाही बस मधील घडलेल्या महिलेवर अत्याचाराने पुढे आलेत। जुन्या बसेस अजूनही रस्त्यावर धावत आहेत। शिवशाही बसेस या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशी स्थिती आहे। बसेसची देखभाल व दुरुस्ती होत नाही। चालक वाहकांच्या सूचनेकडे व तक्रारींकडे अधिकारी दुर्लक्ष करतात असे चालक वाहक सांगतात, तर कर्कश आवाजामुळे एसटी बसमध्ये बसणारे ग्राहक त्रस्त असतात। गणेश पेठ एसटी बस स्थानक बाहेर 200 मीटर पर्यंत अवैध प्रवासी वाहनं उभी ठेवू नयेत असा नियम आहे, पण गणेश पेठ बस स्थानक परिसर अवैध वाहनाने वेढलेला आहे। तसेच दोन्ही मुख्य प्रवेशद्वार पुढे हातगाडी, दुकाने, ऑटो रिक्षा उभे असतात। एसटी चालकांना गाडी आत व बाहेर नेताना कसरत करावी लागतात। अशा वेळेस चालकांची नजर चूक झाल्यास अपघात होऊ शकतो, तर यावर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते व महानगर सचिव विलास ठोसर यांनी केली आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे, मुख्य पत्रकार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.